ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवीत इवा. ओहो. पार्ट आहे 32. तर इवा डोकं धरून बसलेली असते आणि मग निवीत सीट बेल्ट वगैरे लावून देत बोलतो, की "तुम्हाला बसता येणार आहे का पुढे? नसेल बसता येत तर मागे आरामात झोपून घ्या. डायरेक्ट हॉस्पिटल जायचं आहे. सो टेन्शन घेऊ नका. लवकर बरं वाटेल तुम्हाला." तर इवा बोलते, "हो, मला बसता येत नाहीये. डोळ्यासमोर पूर्ण अंधार येत आहे आणि डोकं फिरत आहे पूर्ण." तर निवीत पटकन उठून आणि डोर ओपन करून इवाला या या बोलतो हात पकडून, पण इवाला होत नसतं. तर निवीच्या लक्षात एकच येतं, की उचलून घेतो. देन तसंच निवीत उचलून घेतो इवाला आणि मागच्या सीटवर झोपवतो. आणि तसंच पटकन हॉस्पिटल घेऊन जातो आणि तिथे जाताच इवाला तसंच उचलून घेऊन जातो इमर्जन्सी वॉर्डमध्ये. आणि मग डॉक्टर ट्रीटमेंट करतात पूर्ण आणि सांगतात, की यांना हे केव्हापासून होत आहे? प्रेग्नंट वगैरे आहेत का या? तर निवीत शॉक्ड होतो, की प्रेग्नंट? कुठून आलं मध्येच? मग निवीतला कळतं, की ती डॉक्टर चुकून या दोघांना नवरा-बायको समजून बोलत आहे. तर निवीत बोलतो, "प्रेग्नंट नाहीये. आता थोड्या वेळ झाला यांना चक्कर आली आणि डोळ्यासमोर अंधार येत आहे." तर इवा ऐकत असते, पण बोलायला सुचत नसतं. मीन्स पूर्ण वीकनेस. आणि मग डॉक्टर पूर्ण नीट चेक करून झाल्यानंतर बोलतात, "बीपी लो झालाय आणि यांनी सकाळपासून काही खाल्लेलं दिसत नाहीये आणि झोप पण पूर्ण झालेली नाहीये. म्हणून हे असं चक्कर येत आहे आणि यांना डोळ्यासमोर अंधार आला." बापरे! तुम्ही हसबंड आहात ना? मग काळजी घ्यायचा ना चांगली. बाहेर जॉब पण करा आणि घरात पण बघा. सगळं यामुळेच हल्ली हाल होतात या मुलींचे. तर निवेद बोलतो, "ओ मॅडम, तुम्ही उगाच काही बोलू नका. आम्ही नवरा-बायको वगैरे नाहीये. आधी नीट जाणून घ्या, त्यानंतर सगळं बोला." तर डॉक्टर बोलतात, "ओह! सॉरी, सॉरी. तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात वाटतं." "खरंच सॉरी हां." निवित विचार करतो, "अरे यार, या नक्की डॉक्टर आहे की रिलेशन काय आहे हे शोधून काढणारे आहेत." बरं असो, इथे यांना बोलून अर्थ नाहीये. मग निवित बोलतो डॉक्टरला, "तुम्ही प्लीज लवकर काहीतरी ट्रीटमेंट करा." तर ती डॉक्टर नर्सला इंजेक्शन द्यायला सांगतात आणि सलाईन वगैरे लावतात. आणि मग निवित सांगतो, "यांना एसी रूममध्ये शिफ्ट करा. जी प्रोसेस आहे ती मी माझ्या मॅनेजरला सांगून पूर्ण करून घेतो." तर डॉक्टरला कळतं, की निवित साधा माणूस नसून कोणीतरी चांगला मोठा माणूस आहे. येस, ही इज अ बिझनेसमॅन. तर तसंच हो, हो बोलून इवाला शिफ्ट करतात आणि निवित पण असतो सोबत आणि इंजेक्शनमुळे इवाला झोप लागलेली असते. आणि मग निवित कॉल करतो मॅनेजरला आणि सांगतो, की "या हॉस्पिटलमध्ये येऊन जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण कर." तर तो हो बोलताच निवित कॉल कट करतो आणि बसतो इवाला बघत. आणि इवाचे हेअर्स थोडे इकडे-तिकडे झालेले असतात आणि काही चेहऱ्यावर आलेले असतात. तर ते नीट करतो मस्त गालावरून वगैरे हात फिरवत. आणि मग काही वेळाने इवाच्या फोनवर स्नेहल मीन्स इवाच्या मम्मीचा कॉल येतो. तर निवित बघताच विचार करतो, की यांना काय सांगू? उगाच टेन्शन घेतील सो खोटं बोलतो. निवित कॉल रिसीव्ह करतो आणि बोलतो, "हां आंटी, मी निवित शहा बोलत आहे. मिस अधिकारी जरा मीटिंगमध्ये आहेत आमच्या इन्व्हेस्टर सोबत, तर ते नंतर बोलतील तुम्हाला. जर काही महत्त्वाचं असेल तर तसं सांगा, मी त्यांना सांगून देतो." तर स्नेहल बोलतात, "नाही, नाही, महत्त्वाचं असं काही नाही आहे. ती वेळेवर टिफिन खात नाही ना, म्हणून तेच विचारायला कॉल केला होता." तर निवित ओके बोलून कॉल कट करतो आणि मग मनातच बोलतो, "बापरे! कामाच्या प्रेशरमध्ये येऊन युवा अधिकारी जेवण करायचं पण विसरतात आणि त्यामुळेच त्यांची आज ही हालत झाली आहे." खरं आहे. अगदी बरोबर. निमी तसंच इवाचा हात आपल्या हातात घेत हातावर हात फिरवत बोलतो, "किती नाजूक हात आहे आणि हाताची बोटं आहेत ना, म्हणजे जशी काही एक छोटीशी मुलगीच. जेवणाकडे लक्ष द्यायला लावायलाच पाहिजे. मीच आता फोर्स करून रोज वेळेत जेवण करायला सांगतो की नाही बघाच तुम्ही मिस अधिकारी. बघा, बघा आता तुम्ही." आणि इवाचा हात आपल्या हातात धरूनच निवेद बेडवर डोकं ठेवून झोपी जातो. आणि मग जवळ-जवळ अर्ध्या तासाने इवाला जाग येते आणि इवा डोळे उघडताच बघते तर बाजूला निवेद असतो हातात हात घेऊन. आणि इवा सलाईन वगैरे बघून थोडी घाबरते. ऑब्व्हियसली आता तर शुद्धीवर आली आहे. तर तसाच हात काढून घेत असते तर इतक्यात निवेदला जाग येते आणि मग इवा विचारते, "काय झालं मला? हे सलाईन वगैरे कसली आहे?" तर निवेद बोलतो, "1 मिनिटं प्लीज तुम्ही शांत व्हा. एवढं काही नाही झालंय तुम्हाला. वेळेवर तुम्ही जेवण करत नाही आणि झोपही पूर्ण घेत नाही आणि कामाचं भरपूरपेक्षा भरपूर टेन्शन घेता. त्यामुळे हे सगळं झालंय. बीपी लो झाला होता आणि चक्कर येत होती तुम्हाला. त्यामुळे हॉस्पिटलला घेऊन आलोय." तर एव्हा बोलते, "ओके, ओके. माझा फोन कुठे आहे?" बापरे! तर फोन देतो. निवित तर कॉल्स चेक करते. त्यात घरून कॉल आलेला रिसीव्ह केलेला दिसतो. तर निवितला विचारते, "काय बोललात तुम्ही?" तर निवित सांगतो, "काही नाही, जगप्रसिद्ध आहात तुम्ही. जेवण वेळेवर करत नाही
आणि झोप पूर्ण घेत नाही त्याबद्दल बोलणं झालं. मग कधी नाही ते आज खोटं बोलावं लागलं, की त्या मीटिंगमध्ये आहेत. ती रेवा बोलते, "हाश, बरं झालं काही सांगितलं नाही. नाहीतर माझी मम्मा धावत पडत आली असती आणि उद्यापासून जॉबला जायचंच नाही म्हणून एकच हट्ट धरून बसली असती. ऑल थँक्स टू यू मिस्टर शाह." तर निवित बोलतो थोडा चिडून, "तुम्ही तुम्ही टेन्शन घ्या आता कारण तुमची मम्मा जरी नाही केली हे सर्व तरी मी करणारच आहे. माझ्या बिझनेसमध्ये खूप कॉन्ट्रिब्यूट केलंय तुम्ही सो तुमची काळजी घेणं हे माझं काम आहे, कर्तव्य आहे आणि मी ते आवडीने पाडणार आहे. यानंतर जेवण न करता, झोप पूर्ण न करता, नाश्ता न करता माझ्या कामाला हात लावायचा नाही. तुमच्या ऑफिसच्या बाकी कामात नाही बोलू शकत मी कारण तो मला हक्क नाहीये." तर तेव्हा हळूच बोलते, "आणि जर मी तोही हक्क दिला तर बोलाल ना?" ओहो! मीन्स काळजी घेतलेलं आवडत आहे इवाला. तर निवित इवा एकमेकांना काही वेळ बघतच राहतात आणि आणि मग इतक्यात नर्स येते सलाईन वगैरे संपली का बघायला. तर दोघेही नॉर्मल होतात आणि मग नर्स बघून चालली जाते कारण सलाईन पुन्हा थोडी बाकी असते. तर निवित विचारतो, "आता बरं वाटतंय का तुम्हाला? वीकनेस वगैरे नाहीये ना?" तर इवा बोलते, "आधी मी विचारलं ते सांगा, मग सांगते मला काय कसं वाटत आहे ते." तर निवित सांगतो, "हो, तुम्ही जर तोही हक्क दिलात ना, नाही बोलणार तर." इवा हळू स्माईल करत डोळ्यात डोळे घालून बोलते, "दिला मग तोही हक्क." देन दोघेही असंच बघत असतात एकमेकांना. ओह माय गॉड! इवा हात सरळ करायला जाते तर थोडं दुखायला होतं तर तसंच आ करून ओरडते तर निवित बोलतो, "1 मिनिट थांबा. असं एकदम सरळ नका करू. हळू करावं लागेल. सल्यांमुळे असाच होता ना, मग थोडी नस लागलेली असेल ती." तर निवित आपल्या हातात हात घेऊन हळू सरळ करत विचारतो, "बरं वाटतंय का आता?" तर इवा बोलते, "असाच हात ठेवा. खरंच खूप बरं वाटतंय." देन दोघांचा हात तसाच एकमेकांच्या हातात असतो आणि मग इवा दुसऱ्या हाताने निवितच्या हातावर रब करत बोलते, अगदी लाडाने, "तुम्हाला माझी इतकी काळजी का वाटते? इतकी काळजी का घेता माझी?" हां. तर निवितला काय बोलू काही सुचत नसलं तर इवा बोलते, "अच्छा नाही आहे का काळजी? त्या मुलीमुळे नसेल हो ना? तिची वाटत असेल फार काळजी." तर निवेद बोलतो, "असं काही नाहीये, पण तुम्ही यापुढे स्वतःची खूप काळजी घेणार आहे आणि वेळेवर जेवण करणार आहे आणि झोपही पूर्ण घेणार आहे." तर एवा बोलते, "मग मला एक प्रॉमिस करा. आज रात्री जायचं ठरलं होतं ते आपण जायचं आहे आईस्क्रीम खायला, कारण आता झोपली होती मी बराच वेळ, सो प्लीज." तर निवेद बोलतो, "नाही, नाही. तुम्हाला आता रेस्टची खूप जास्त गरज आहे, सो आज, उद्या रेस्ट करा, मग जाऊ परवा वगैरे." मिडनाईट आईस्क्रीम डेट. होय, होय. तर इवा रुसून दुसरीकडे तोंड करून असे तर निविद हसतो असं इवाला बघून आणि बोलतो, "बापरे! रागात असा चेहरा दिसतो का तुमचा? मला तर माहितीच नव्हतं. पण क्यूट वाटत आहे असं रुसून असताना तुम्ही. तुम्ही 12 तास रुसून बसा म्हणजे क्यूटनेस ओव्हरलोड होईल." तर इवा बोलते, "अच्छा मी रुसून बसलेली आवडते तुम्हाला? चांगले असलेले नाही आवडत का? हेच आहे का हक्क दिलेला परिणाम? असं वागणार का आता तुम्ही माझ्याशी?" तर निविद बोलतो, "नाही, नाही, असं कसं वागणार? चांगला वागणार मी तुमच्याशी आणि परिणाम नका बोलू. फार चांगले परिणाम होतील. बघत राहा पुढे-पुढे." ओहो! मीन्स रिलेशनशिप, लग्नाचा विचार. 2 स्टेट्स 1. तर इवा विचारते, "मला काय हक्क द्याल मग तुम्ही? की त्या मुलीसाठी आहेत सगळे हक्क?" तर निविद बोलतो, ती मुलगी बोलणं सोडा आणि तुम्हाला पाहिजे तो हक्क घ्या. आणि आता छान स्माईल करा आणि तुमचं वेट किती आहे सांगा बरं एकदा मला?" अय्यो! डायरेक्ट वेट. तर इवा बोलते, "मिस्टर शाह तुम्हाला ते माहिती नाही आहे का, की मुलींना त्यांचं वेट वगैरे विचारायचं नसतं ते?" तर निवेद बोलतो, "माहिती आहे, पण तुम्हाला विचारलं हे यासाठी कारण मला काही वेट फील झालंच नाही, जेव्हा मी तुम्हाला उचलून घेतलं, कारपासून हॉस्पिटलच्या आत घेऊन आलो." तर इवा शॉक्ड होत बोलते, "काय? नेक्स्ट पार्ट इस कमिंग सून गाईज. वॉव! सुपर एक्साइटेड ना?" पार्ट 33 मध्ये बघणार आहे आपण आता यावर निवित काय बोलतो, कसं सांगतो आणि इवाला राग येईल की कसं वाटेल नक्की? आणि पुन्हा पुढे दोघांमधील केमिस्ट्री कशी वाढते? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर एंड एडिटर शुभ वासेकर.